हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपला मेहंदी क्लासचा हा 21 डे आहे. आपले बघता बघता डे 1 पासून तर डे 22 हापर्यंत आपण खूप फास्टमध्ये कवर केलेला आहे आणि तुम्हा सर्वांना ह्या सर्व डिझाईन येत असतील याची मला खात्री आहे, कारण प्रॅक्टिस तुम्ही केलीच असेल. कालचा व्हिडिओ हा आपला खूप छान झाला होता, कारण काल मी तुम्हाला छोटे छोटे शेप्स, त्यामध्ये फिलिंग्स, त्यामध्ये आउटसाईडचे पार्ट्स हे सर्व दाखवून एक अरेबिक डिझाईन आपण तयार केली होती. तर ही अरेबिक डिझाईन तर खूप छान झाली होती आणि हे सर्व काल आपण एका व्हिडिओमध्ये बघितलं आहे. परंतु आज आपला हा 21चा जो डे आहे यामध्ये आपण बॉर्डर कशी काढायची, मग ज्यावेळेस आपण फुल हँड्स घेणार, ज्यावेळेस आपण ब्रायडल्ससाठी मेहंदी घेणार त्यावेळेस स्टार्टिंग आपण फुल हँड्सनी करणार आहोत. त्यावेळेस म्हणजे फुल हँड्स डिझाईन कशी घ्यायची, त्यामध्ये काय काय पार्ट्स घ्यायचे, काय काय फिलिंग्स करायचे, हे सर्व आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे आपला हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवरला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. मला आत्ता सांगितलं आहे की बॉर्डरसुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचा एक पार्ट्स आहे. ज्यावेळेस आपण फुल हँड्स मेहंदी काढणार आहोत त्यावेळेस बॉर्डरचा उपयोग केला जातो. त्यासाठी सर्वप्रथम मी तुम्हाला सर्वात पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की असा एक टाईपचा पेज आहे जो आपल्याला इथे लॅमिनेशन करायचा आहे. आणि बॉर्डर काय करायची, ज्यावेळेस आपल्याला फुल हँड्स मेहंदी काढायची आहे त्यावेळेस इथून आपल्याला बॉर्डर स्टार्ट करायची आहे. कारण इथून स्टार्ट केली की ती मेहंदी आपली पूर्ण अशी बोटापर्यंत येणार आहे. त्यामुळे बॉर्डर हा भाग जो फुल हँड मेहंदीमध्ये खूप महत्त्वाचा पार्ट्स आहे. तर आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये हेच बघायचं आहे, बॉर्डर कशी काढायची आणि बॉर्डरचे किती प्रकार आहेत हे आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आपला हा व्हिडिओ जो आहे तो डे 21 मराठी बेसिक मेहंदी क्लास आहे आणि बॉर्डर्स जे आहेत त्याचा पार्ट 1 म्हणजे आपला हा सुद्धा डे 1 आणि डे 2 यामध्येच आपण घेणार आहोत बॉर्डरचा. त्यामुळे आज आपला बॉर्डरचा पार्ट जो आहे तो डे 1 आहे. चला तर आज आपण आपल्या ह्या बॉर्डरला स्टार्ट करूया. सर्वात पहिलं आपण लाईन्स घेतल्या होत्या, कारण आपण लाईन्स शिकलो होतो त्याच पद्धतीच्या आपल्याला सर्वात आधी इथे वरती एक डार्क लाईन घ्यायची आहे. त्यानंतर खाली त्याला एक हलक्या अशा 2 लाईन घ्यायच्या आहेत आणि आपण सुरुवातीला हम्स शिकलो आहेत तर ते हम्स छोटे छोटे जे आहेत ते आपल्याला इथे ड्रॉ करायचे आहेत आणि त्यावरती थोडासा मोठा हम्स किंवा यू टाईप जो आपण यू लेटरमध्ये एक पॅटर्न घेतलेला आहे तो इथे ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी सर्वात आधी आपल्याला असे छोटे छोटे हम्स काढायचे आहेत आणि त्यालाच इथे यूचा एक पॅटर्न इथे घ्यायचा आहे आणि ह्याच पद्धतीचा आपला हा एक बॉर्डर जी आहे ती इथे तयार होईल. त्यानंतर आपलं दुसरी सुद्धा बॉर्डर इथे आपण घेणार आहोत, ती सुद्धा ह्याच टाईपमध्ये आहे. आधी आपण 2 लाईन मारलेल्या आहे, त्यानंतर एक हलकीशी लाईन घ्यायची आहे. पण जी वरची लाईन घेतली आपण प्रत्येक यामध्ये वरची जी ही लाईन घेतली आहे ती आपण इथे डार्क घेतलेली आहे. त्यामुळे त्या खालच्या दोन्ही सुद्धा हलक्याशा लाईन्स काढायच्या आहेत आणि सर्वात लाईनमध्ये आपले इथे हम्स येणारच आहेत. हम्स झाल्यानंतर आपल्याला इथे एन टाईपमध्ये इथे आपल्याला हे घ्यायचे आहे. ही डिझाईन जे आपण सुरुवातीला शिकलेलो आहोत ते एन टाईपमध्ये घ्यायचे आहे. त्यामध्ये एक डॉट देऊन आपल्याला लाईन्स मारून पुन्हा इथे हम्सचा वापर करायचा आहे.
खूप सोपे आहेत बॉर्डर, काहीच अवघड नाही आहे. कारण बॉर्डरशिवाय ब्रॉड मेहंदीला अजिबात शोभा येणार नाही. जर तुम्ही बॉर्डरच शिकला नाही तर तुम्ही मोठी मेहंदी कशी काढणार? त्यासाठी बॉर्डरचा सुद्धा खूप महत्त्वाचा पार्ट्स आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे खूप सिम्पल इझी स्टिकच्या आहेत त्याच बघणार आहोत. उद्या आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीच्या बॉर्डर्ससुद्धा घेणार आहोत. कारण बॉर्डरचे खूप सारे प्रकार आहेत, खूप सारे, मोजले तर खूप सारे प्रकार निघतील. पण आपण इथे बेसिक पार्ट्समध्ये बेसिकच बॉर्डर घेणार आहोत. त्यामुळे सर्व बेसिकचे जेवढे पण बॉर्डर असतील ते मी इथे दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करते. त्यानंतर ना आपले ह्या जे बॉर्डर आहे यामध्ये आपण चेन ही सुरुवातीलाच बघितली होती. जर तुम्हाला असं चेन जमत नसेल तर वरच्या साईडने पहिलं हाफ सर्कल घ्या आणि त्याला खालच्या साईडने दाखवल्याप्रमाणे सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. काही अवघड नाही आहे. एक सर्कल सोडून दुसरा सर्कल आपल्याला इथे पूर्ण फिलअप करायचा आहे आणि खाली त्याला उलट्या साईडने इथे हम्स घ्यायचे आहेत. हम्स झाल्यानंतर एक स्ट्रेट लाईन येणार डार्कमध्ये आणि नंतर त्याला इथे खालीसुद्धा एक लाईन येणार. अशा पद्धतीचे आपले हे 3 बॉर्डर इथे तयार झालेले आहेत. त्यानंतर आपला चौथा सुद्धा पॅटर्न इथे आपण घेणार आहोत. तो सुद्धा खूप इझी आहे, अवघड नाही आहे. सर्व पार्ट जे आहेत सर्व आपण स्टार्टिंगपासूनच घेतलेले आहेत. त्याचाच आपण लाईन्समध्ये उपयोग केला, फिलिंगमध्ये उपयोग केला, शेपमध्ये सुद्धा उपयोग केलेला आहे. हे सर्व तेच पॅटर्न आहेत, त्यामुळे अवघड काहीच नाही आहे की तुम्हाला येणार नाही. हे सर्व इझी पद्धतीचेच आहेत जे मी तुम्हाला दाखवलेले आहेत.
तर हा आजचा आपला बॉर्डरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच सांगा आणि आवडला असल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.